मराठवाड्यातील लातूर जिल्हा एकेकाळी जलश्रीमंत आणि वनश्रीमंत असल्याचे तब्बल 25 ते 40,000 वर्षांपूर्वीचे पुरावे हाती आले आहेत. पुणे शहरातील डेक्कन कॉलेजच्या जीवाश्म विषयावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन करून मोठे यश मिळवले आहे. मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणघोडा, हिप्पोपोटॅमस, हत्ती तसेच वाघांची संख्या विपुल होती, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला असल्याचा आशिष देशमुख यांचा लेख पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. दुष्काळग्रस्त म्हणून बीड आणि लातूर जिल्ह्याचे नाव नेहमीच घेतले जाते. हा भाग एकेकाळी जल आणि वनश्रीमंतीने विपुल होता. मांजरा खोऱ्यात हे सर्व पुरावे सापडले तेव्हा शास्त्रज्ञही थक्क झाले. लातूरपासून 20 तर रेणापूर तालुक्यापासून 13 किलोमीटर जवळ असणाऱ्या हारवाडी या छोट्याशा गावात पाणघोड्याचे जीवाश्म अर्थातच हाडे सापडले आहेत. हारवाडी हे गाव मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते. 2016 मध्ये धरणात थेंबभरही पाणी नव्हते. तेव्हा पुणे येथील या कॉलेजच्या संशोधकांनी तेथे उत्खनन सुरू केले. अनेक प्राण्यांचे हाडे त्यात सापडली. पाणघोड्याचा तर जबडात सापडला असून तो तब्बल 23,000 वर्षांपूर्वीचा असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. यावरून मराठवाडा एकेकाळी पाणी आणि वनसंपत्तीने सुजलाम सुफलाम होता, याचेच हे महत्त्वाचे पुरावे असल्याचे त्यात म्हटले आहे. या जीवाश्मांचा खजिना सध्या पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. त्याच कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर विजय साठे यांच्या अथक संशोधनाचे हे फलित असून ते 1980 पासून या विषयावर अभ्यास करीत आहेत. मात्र त्याचे पुरावे 2016 मध्ये त्यांना मांजरा धरणाच्या खोऱ्यात हारवाडी गावात सापडले. यावर त्यांनी इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात शोधनिबंध प्रसिद्ध केला असल्याचे नमूद केलेले आहे. समृद्ध असणारे मांजरा नदीचे पाणलोट क्षेत्र सूक्ष्म कसे होत गेले समजून घ्या. डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टर प्रतीक चक्रवर्ती यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की मांजरा धरणाजवळ लातूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हारवाडी गावात पाणघोड्याचा जबडा सापडला, तसेच बैलासह मगर आणि सुसर सारख्या अनेक प्राण्यांची हाडे सापडली. यात पाणघोड्याची हाडे अत्यंत दुर्मिळ आहेत, कारण पाणघोडा भारतातून खूप पूर्वी नामशेष झाला आहे. मराठवाड्यात अंतही लातूर जिल्ह्यात ही हाडे सापडल्याने मराठवाडा हा त्या काळात प्रचंड वन आणि जलसंपन्न होता याचा हा स्पष्ट पुरावा आहे. प्राण्यांच्या या दुर्मिळ हाडांचे वय काढण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले हे पण जाणून घ्या. डॉक्टर प्रतीक हे तरुण शास्त्रज्ञ असून त्यांची प्रयोगशाळा मराठवाड्यातील या प्राण्यांच्या हाडांनी भरलेली आहे. एका भल्या मोठ्या टेबलावरील जीवाश्मांचे अवशेष पाहून मन हरखून गेल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला आहे. नेमकी कोणती हाडे कोणत्या प्राण्यांची आहेत याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले, कार्बन 14 डाटिंग तंत्रज्ञान वापरून या हाडांचे वय काढले आहे. महाराष्ट्रात 25 ते 40,000 वर्षांपूर्वी पाणघोड्याची संख्या विपुल होती. लातूरजवळची ही हाडे त्याच काळातली असल्याचे स्पष्ट केले. हारवाडी, धनेगाव, वांगदरी, गांजूर आणि ताडुळा या गावात हे जीवाश्म सापडले आहेत. सुमारे 25,000 ते 40,000 वर्षांच्या काळातील हे जीवाश्म असल्याचा अंदाज आहे. यात पृष्ठवंशीय प्राण्यांच्या 20 पेक्षा जास्त तर 25 पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश असण्याचा अंदाज आहे. यात लहान, मध्यम व मोठ्या आकाराचे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, मायक्रोवर्टेब्रेट्स आणि मोलस्कचे हे पुरावे प्रारंभिक, मध्य आणि उच्च पाषाणकालीन युगाशी संबंध दाखवतात. यात मांजरा खोऱ्यातील बीड व लातूर या 2 जिल्ह्यांतील जीवाश्म हाडे आणि दातांवरचा हा अभ्यास असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या संशोधनात काय आढळले ते पहा. बीड आणि लातूर जिल्ह्यांच्या परिसरात सुमारे 45 जीवाश्म सापडले आहेत. येथे प्रथमच होल कॅल्क्रेट म्हणजे ज्वालामुखीची राख सापडली. मांजरा खोऱ्यात पाणघोडा, हिप्पोपोटॅमस सापडला. त्यावरून तेथे त्या काळातील जल आणि वनसंपदेचा अंदाज येतो. प्राण्यांसह सूक्ष्म जीवजंतूच्या दक्षिणेकडील स्थलांतरामुळे हा भाग मध्ये ओलसर, कोरडा आणि शुष्क होत गेला. इथे ओल्या जमिनीमुळे नदीकाठी बारमाही गवताचे आच्छादन होते. गवताळ प्रदेशांनी वेढलेले जंगल होते. स्थलांतरित मांसाहारी प्राण्यांची संख्याही मोठी होती. हारवाडी येथील जंगलात भरपूर वाघ होते. भारतीय द्वीपकल्पाने पाणघोडे, हत्तींच्या 2 प्रजाती आणि घोडा, गेंडा, आशियाई वानर या प्राण्यांमधील प्रजाती गमावल्या. कारण पर्यावरणात झालेले मोठे बदल. यात समुद्री पातळीतील बदलही कारणीभूत आहे. संशोधक डॉक्टर प्रतीक चक्रवर्ती यांनी सदर लेखकाला मी स्वतः या संशोधनात सहभागी असल्याचे सांगत, या हाडांचे वय आम्ही खूप महत्प्रयासाने काढले आहे, कारण इतक्या जुन्या हाडातून संशोधनासाठी कार्बन काढणे अशक्यच होते. इतक्या जुन्या हाडांचा जवळजवळ दगडच झालेला असतो, असे स्पष्ट केले.
शिवाय पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्था आयसर तसेच IITM या संस्थांमध्ये यावर सखोल संशोधन सुरू आहे. तेथील मातीचे नमुने, तेथील पर्यावरण त्या काळात नेमके कसे होते, याचा शोध घेणे सुरू असून यावरचा बराच अभ्यास अजून बाकी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे लेखामध्ये नमूद करण्यात आले आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.